गुड मॉर्निंग. ही बघा आमची रावडी बेबी मस्त चष्मा लावून डान्स करते. रावडी बेबी मी हिला असंच नाही म्हणत आहे. किचनमधली चेअर ती धक्का मारत मारत हॉलपर्यंत घेऊन आली. माहीत नाही तिला त्याचा काय उपयोग होणार होता, पण बस तिला असंच ती घरभर चेअर फिरवायची होती. मंगळवारचा दिवस होता, वटपौर्णिमा होती. मी छान अशी साडी घालून रेडी झाले आणि वडाची पूजा करायला गेली. प्राव्यालाही बरोबर घेऊन गेले होते. आमच्या सोसायटीमधल्या एक ताई होत्या, त्यांच्याजवळ प्राव्याला दिलं आणि त्यांनी बघा प्राव्याला छान आंबा खाऊ घातला तिथे बसून. आंबा खाऊन प्राव्याचं पोट भरलं नव्हतं, तर घरी आल्यावर तिने वाणातला जांभूळ उचलून तो खायला सुरुवात केली. संध्याकाळी भूषण ऑफिसमधून आल्यावर प्राव्याची साखळी आम्ही बनवायला दिलेली, ती आम्ही घ्यायला गेलो. आज आम्ही कार न घेऊन जाता पुन्हा ॲक्टिवा घेऊन गेलो होतो, कारण कारपेक्षा जास्त ना मला ॲक्टिवावरच असं फिरायला फार आवडतं. काल ना व्लॉग टाकताच आला नाही, कारण सकाळी उठल्या ना माझ्या मैत्रिणीच्या बहिणीची न्यूज मला कळाली. तुम्ही जर माझी स्टोरी बघितली असेल ना तर तुम्हाला कळालंच असेल. मला अजिबात इच्छा होत नव्हती व्लॉग करायची. ती गोष्ट आठवून ना सारखा मनात एकच विचार येत होता की कधी काय घडेल हे सांगता येत नाही. आज आपल्याला हसत खेळत दिसणारी व्यक्ती दुसऱ्या दिवशी त्या व्यक्तीची कोणती न्यूज आपल्यापर्यंत येईल हे माहिती नसतं. या सगळ्या विचारांमध्ये ना दिवसभर काही शूट केलं नाही. माझी ना देवाकडे एवढीच प्रार्थना आहे, माझ्याबरोबर जेवढे कोणी व्यक्ती जोडले गेलेत ना त्या सगळ्यांना दीर्घायुष्य लाभो आणि ते सुखी राहो. आजचा ब्लॉग इथे सेंड करते. पुन्हा भेटूच उद्याच्या ब्लॉगमध्ये.